नमस्कार. संक्रांतीसाठी तिळपोळी, सॉफ्ट असे तिळाचे लाडू करून झाले, म्हणून म्हटलं आज अगदी माझ्या आवडीचे खुसखुशीत असे लाडू करूया. त्यासाठी इथे मी गुळाचा पाक कसा करायचा याही काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत पुढे व्हिडिओमध्ये, नक्की बघा. इथे मी घेतलेत पाव किलो गावरान तीळ, जे आपण मंद गॅसवर छान चटचट आवाज येईपर्यंत आणि फुलेपर्यंत भाजून घ्यायचेत. तीळ काढून ठेवूया आणि हे 50 ग्रॅम सुकं खोबरं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तेही आपण काढून घेऊया परातीमध्ये. आणि इथे मी 1 चमचा डाळवं घेतलं आहे. अगदी 2 मिनटं ह्याला भाजून घ्यायचे म्हणजे छान खरपूस होतात. आणि शेंगदाणे तर माझ्याकडे भाजलेले असतातच, ते मी 2 चमचे घेतलेत, सालं वगैरे काढलेली आहे. आता आपण पाक करायला घेऊया. त्यासाठी 1 चमचा तुपावर मी इथे 1 कप गूळ घेतला आहे. साधारण 220 ग्रॅम एवढा आहे. छोटे छोटे गुळाचे तुकडे करायचे म्हणजे पटकन वितळण्यासाठी मदत होते. आता गूळ पूर्ण वितळला आहे आणि 2च मिनटं झालेली आहेत. मी पाण्यामध्ये घालून दाखवते. हा वितळला आहे पण अगदी सॉफ्ट असा आहे. असा आपल्याला पाक नको आहे, आपल्याला अजून थोडा शिजवावा लागणार. अजून बघा, आता ह्याला 2 मिनटं अजून मी शिजवलं आहे म्हणजे 4 मिनटं झाली आहेत आणि ह्याला फेसही आलेला आहे. आता आपण चेक करून बघूया. ह्याचा गोळा होतो आहे पण सॉफ्ट गोळा आहे, म्हणजे आपले जे लाडू आहेत ना ते थोडे चिवट होणार. तसंही आपल्याला नको आहेत म्हणून मी अजून 1 मिनटं ह्याला शिजवलं, म्हणजे बरोबर 5 मिनटानंतर जेव्हा आपण पाक चेक करतो आहे तेव्हा बघा, हा जो गोळा आहे ना त्याचा आवाज तुम्ही ऐका. टन असा आवाज आला म्हणजे आपला पाक झालेला आहे. स्लो फ्लेमवरनं बरोबर 5 मिनटं लागतात पाक होण्यासाठी. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि वेलची पावडर 1 चमचा आणि हे सगळं मिश्रण यामध्ये ॲड करायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झटपट पटापट असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हाताला पाणी लावलं ना तर अजिबात तुमच्या हाताला पोळणार नाही, काही काळजी करू नका. सगळे लाडू बघा मी इथे बांधून घेतलेत, कढईला काहीही लागलेलं नाही आहे. अगदी खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात. नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला सांगा. धन्यवाद.